कहा है कि केंद्र सरकार राज्यपालों को जो है अपने हाथ की कठपुतली बना रही है। तो काफी सारे जो गैर बीजेपी जो राज्य सरकार है वो अच्छा भी काम करे तो केवल अपने राज्यपाल उसके ऊपर सिग्नेचर वगैरह नहीं करते भी लोग। देखिए, कांग्रेस की राजनीति जो पहले थी, किसी को भी राज्यपाल बनाना, उस माध्यम से अपनी हुकूमत चलाना, ये अभी इस सरकार में नहीं होता। राज्यपाल को एक अपना एक अलग से औहदा रहता है, उसको एक अधिकार रहते हैं, उसका वो यूज कर सकता है। अगर राज्यपाल करता है तो उसको उसके ऊपर ब्लेम करना गलत बात है। ये कठपुतली वाला खेल नहीं है। पहले कांग्रेस के राज्य में राष्ट्रपति भी सिर्फ सिग्नेचर का हकदार था। ये पद्धत अभी नहीं चलती। लोकशाही में जो राज्यपाल नियुक्त की जाते हैं उसको पूरे अधिकार दिए जाते हैं और उस अधिकार का वो पालन करता है और उसका यूज भी करता है, तो उसके लिए वो कोई गैर नहीं है। संजय राउत ने गुलाबराव पाटिल पर कहा है कि ये नकली शिवसेना के लोग हैं। आज महाराष्ट्र और मराठी लोगों ने काफी मेहनत से मुंबई बनाई है। मराठी लोगों ने अपने पसीने से महाराष्ट्र को बनाया। मराठी लोगों की ही मुंबई है। मराठी आदमी ने ही लड़के मुंबई को अपना सब कुछ माना है, उसके ऊपर कोई दो राय नहीं। लेकिन इसका मतलब ये नहीं है संजय राउत की बाप की वो मुंबई है। ये मुंबई हम सभी की है और हम सभी लोग वहाँ बहुत खुश रहते भी है। और उसके बारे में संजय राउत को टिप्पणी करने का कोई हक भी पैदा नहीं होता। उन्होंने एक फोटो भी ट्वीट की है संजय राउत ने, जिसमें जस्टिस सूर्यकांत और उप मुख्यमंत्री की फोटो है। उन्होंने कहा है कि अब ऐसे तो इंसाफ हो ही गया, मुबारक हो आपको, घड़ियाल और धनुष्यबाण मिल ही गया। ये घटना जिन्होंने बनाई है वो घटना का संजय राउत ने किया हुआ अपमान है। सर्वोच्च न्यायालय के न्यायमूर्ति को घटनात्मक अधिकार है, वो सबसे बड़ा पावरफुल आदमी माना जाता है और वो घटना का रक्षण करता है। वो किसी से कोई अगर पॉलिटिकल इसमें के राजनेता अगर उसको मिले भी, वो तो उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब भी और अजित दादा भी मिले, उसका केस से कोई संबंध लेना देना नहीं रहता। जो घटना कहती उस तहत ही वो अपना निर्णय देते रहते। अगर संजय राउत अगर ऐसा बोलता है तो इसका मतलब वो बाबा साहब की लिखी घटना का अपमान कर रहा है। घटना मानता नहीं ये उसका कहना होगा तो इसकी सब लोग दखल लेंगे और उसको उसकी जगह दिखाएंगे। इंटर जलील ने कहा है कि शहर शेख अगर मुमरा हरा कहती है तो सबको आक्षेप होता है, लेकिन वही दूसरी ओर एक नाथ शिंदे साहब जब ठाणे को भगवाकरण कहते हैं तो उस टाइम कोई आक्षेप नहीं होता है। देखिए, हमारा भगवा कलर जो है, ये भगवा कलर जो माना जाता है वो संस्कृति का कलर माना जाता है। ये छत्रपति शिवाजी महाराज का भगवा झंडा माना जाता है। शिवाजी महाराज के राज्यकर्ताओं में मुसलमान भी थे, दलित भी थे, मराठा थे, 18 पगड़ जात के लोग थे और उनके हाथ में जो झंडा लहराता था वो भगवा है। उस भगवे का स्वागत करना या तो उसका सम्मान करना ये हमारा काम है, हर कोई महाराष्ट्रियन का। इसलिए ये कलर के बारे में ऑब्जेक्शन देना उचित नहीं। रही बात जातिवाद की, जिस तरीके से जातिवाद इम्तियाज फैलाना चाहता है, वो चाहता है कि यहाँ के मुसलमान और हिंदू में टकराव हो, उनमें लड़ाई झगड़ा हो और हम सब आपस में बढ़ जाए, और ये दंगे फसाद करने की कोशिश है, ये यमान की तरफ से की जा रही है। संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला। संजय राऊत कधी आयुष्यात खरं बोललाय का? कधीतरी एखादं वाक्य तसं मला असं दाखवा की ज्याच्यामध्ये सत्यता आहे। संजय राऊतला सकाळी उठून खोटं बोलण्याची एक प्रॅक्टिस झालेली आहे। हा पाण्यावरचा बुडबुडा आहे, पटकन फुगतो आणि पटकन फुटतो, म्हणून संजय राऊतच्या या स्टेटमेंटकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही। नवीन महापौरांची निवड कधीपर्यंत शक्य आहे मुंबईच्या? सध्या गटनेता सुद्धा अजून निवडल्या नाही। ही सर्व प्रक्रिया आता 2-3 दिवसामध्ये चालू होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बसतील, त्यामध्ये ह्या सर्व प्रकार भाजपचा गटनेता, शिवसेनेचा गटनेता व इतर सर्व बाबीवर ते सखोल चर्चा करतील आणि 2-3 दिवसामध्ये निर्णय घेतील। मुंबईमध्ये उपमहापौर स्थायी समितीचं अध्यक्षपद शिवसेनेला अपेक्षित आहे अशी सूत्रांची माहिती आहे।
नाही, यावर चर्चा झाल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाही. ते दोन्ही वरिष्ठ नेते यावर चर्चा करतील आणि निर्णय घेतील. सर, इम्तियाज एक वक्तव्य केलेलं आहे की लवकरच जे आहे तर महायुतीतून एकनाथ शिंदे साहेबांना बाहेर काढण्यात. आता हाही संजय राऊत झाला का इम्तियाज जलील? बेडकासारखं फुगू नकोस ना. कसला तुला अहंकार आलेला आहे? स्वतः पडलेले माणसाने इतरांवर भाष्य करणं किती योग्य आहे? खासदारकीला पडला, आमदारकीला पडला, आणि आता राजकारणावर, स्टेट लेवलच्या राजकारणावर बोलायची हिंमत करतोय की नाही आता हे बाहेर पडतील का आतमध्ये पडतील. आम्ही कुठेही पडलो तरी तुला पाडूनच आम्ही उभं तुझ्या छातीवर नाचू, एवढं मात्र निश्चित आहे. सर, मनपामध्ये शिवसेनेला जे आहे तर जसे पाहिजे तसे यश मिळलेले नाही आहे, मात्र सध्या झेडपी निवडणुकीत ती भरपाई करणार का? नक्कीच करणार. आम्हाला मनपामध्ये जरी अपयश आलं असेल तरी त्याची भरपाई करण्यासाठी ग्रामीण भागाचा शिवसैनिक हा तयार झालेला आहे. आणि तो मनोमन तुम्ही आता पाहाल 8 तारखेलाच अनेक महानगरपालिकेवर आमचा भगवा हा फडकलेला तुम्हाला दिसेल. दत्ता गोरडे भुमरे यांचे विरोधक मानले जातात. ते सध्या भाजपामध्ये आहेत. पैठण सर्कलमध्ये त्यांच्या भाजप प्रवेशमुळे शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही ना, दत्ता बोर्डे हा आमचा विरोधकच राहिलेला आहे. आता तो भाजपमध्ये गेला काय, कुठं गेलाय काय, तो आमच्या विरोधात निवडणूक लढवतोय. म्हणून आता विरोधकाला पाडणं किंवा त्याचा पराभव करणं हेच आमचं ध्येय असणार आहे. मुंबईमध्ये बिहार भवन का बांधायचंय असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. मग दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवन का बांधलं? गुवाहाटीला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? तुम्हाला गुजरातला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? हा प्रश्न जर त्यांनी विचारला तर. संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण चेन्नईमध्ये सुद्धा बांधू. याचा अर्थ असा होत नाही की कुणाला पाठराखण करणं. प्रत्येकाच्या स्टेटचं एक स्वाभिमान ठेवणं हेच आपलं वैशिष्ट्य आहे. म्हणून असे भवन बांधल्याने तुम्हाला पोटदुखी होत असेल तर ते तुमचा कर्मदरिद्रीपणा आहे. सर, ही साप आहे, हे निजामाचे पूर्वज आहे. ते ज्यांना इथं महाराष्ट्रात येऊन अशांतता कशी पसरेल हा त्यांचा लक्ष आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या संत महंतांचा महाराष्ट्र आहे, समाजवादी चळवळीचा हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी लोकांचा हा महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्राला तर एखाद्या रंगाने रंगून जो जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतोय हा अत्यंत घातक आहे. खरं तर याच्यावर कारवाई केली पाहिजे. जिने हा शब्द वापरला होता तिने माफीनामा दिलाय आणि हा जाऊन तिथं तेल टाकतोय. म्हणून अशा लोकांना हे जे काही सापाची पिल्लावळ आहे ना यांना ठेचलं पाहिजे. काही वेळेला काही ठिकाणी नगरसेवक निवडून आले असतील, ठीक आहे, आनंद आहे, परंतु ताबडतोब भूमिका बदलून एक हिंदुस्थान पाकिस्तान करण्याची जी काही भाषा हे करायला लागलेले आहेत. तुम्हाला एवढी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा. या ठिकाणी असलेल्या मुसलमान आणि हिंदूमध्ये द्वेष पसरू नका, नाहीतर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. इथलचा सर्वसामान्य माणूस हा चांगला राहतोय, त्याला चांगलं राहू द्या. पण त्या सुद्धा म्हणतात की जी नोटीस त्या ज्या नगरसेविका आहेत त्यांना देण्यात आलेली होती, त्यावरून त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जेव्हा भगवा म्हणताय त्यावेळेस तुमच्यावरती ऍक्शन का घेत नाही ठाण्यामध्ये ज्यावेळेस. अरे, भगवा हे संत महत्वाचं प्रतीक आहे, वेगळं प्रतीक त्याला मानलं जातं. हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, हा कोणता जाती धर्माचा नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने जातीवर बोलताय त्या पद्धतीने आम्ही कधी बोलत नाहीयेत. हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. हा प्रत्येक जण, काल त्यांनी गळा घातला ना, त्याला कोणी ऑब्जेक्शन घेतलं का? म्हणजे तुम्हाला आम्हाला त्याच्याबद्दलचा द्वेष नाहीच आहे. म्हणून हा भगव्याबद्दलचा जर तुम्हाला जर वावडं वाटत असेल तर तुम्ही परिधान करू नका. परंतु ही संस्कृती महाराष्ट्राची आणि ती आम्ही सर्वजण जपणार आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जर भगव्यावर काही बोललं असेल तर तो पक्ष पातळीवर बोललेला विचार नाहीये. धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून ईव्ही फॉर्म वाटप करण्यात आल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये शिवसैनिक राजन साळवी यांना जाब विचारतायत की आता स्वतःला शिवसैनिक म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे की मला काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी
हे घाणेरडं राजकारण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम महायुतीवर सुद्धा होतोय, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने पक्षाच्या अंतर्गतच फुटाफूट करणे किंवा एबी फॉर्म देणे हे चुकीचं आहे. त्यामुळे जर शिवसैनिक वैतागत असेल तर त्याचे परिणाम हे चांगले नसतात, म्हणून याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सुद्धा झालेल्या प्रकारची चौकशी करू आणि निश्चितच जर ह्या गंभीर प्रकारांची देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर याची माहिती सुद्धा देऊ. पण ते कार्यकर्ते असं म्हणतात की राणा पाटील यांचा जो मुलगा आहे मल्हार पाटील तो स्वतः फॉर्म आणून देतो त्या ऑडिओ क्लिपमध्ये स्वतः तर तो स्वतः आणून देतो. हे सगळं ऑडिओ क्लिप जी आलेली आहे याची दखल आम्ही घेतलेली आहे. निश्चित देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर ही सगळी माहिती दिली जाईल. रवींद्र चव्हाणांना धडा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा यात विकासाचा मुद्दा येतो असा रोखठोक सामनामध्ये राजू पाटलांनी केला. हे बघा, रवींद्र चव्हाणाला धडा शिकवणे किंवा तिथलचं असलेलं राजकारण करणे हा भाग त्यांचा असू शकतो, परंतु शिंदे साहेबांची भूमिका दरवेळेला विकासाच्या दृष्टिकोनातून राहिलेली आहे. दरवेळेला त्यांनी हे वाक्य वारंवार वापरलेलं आहे, आम्ही टीका करत नाही, आम्ही कामातून उत्तर देतो आणि चांगलं काम करणाऱ्याच्या मागे जनता असते. म्हणून मनसेने जो काही पाठिंबा दिलाय तो आम्हाला विकासाच्या जोरावर दिलेला पाठिंबा आहे असं आम्ही मानतो आणि निश्चित आम्ही त्याचं स्वागतही करतो. केडीएमसी मध्ये जे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत त्यांची मिसिंगची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आली आहे. तर बेपत्ता झालेल्या नगरसेवकांची पोस्टर आम्ही लवासू संजय राऊत म्हणतोय. आता जे 4 नगरसेवक कुठं गेले त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी नाही का? त्यांच्या घरच्या लोकांनी कुठे तक्रार केली का? आता हे कुठं त्यांचे आई वडील व्हायला लागलेत, त्यांच्या घरच्यांनी तक्रार केली पाहिजे ना. आणि त्यांचे पोस्टर लावतायत म्हणजे त्यांना काय फरारी घोषित करताय? ते दरोडखोर आहेत, डाकू आहेत, काय त्यांच्यावर आरोप काय आहेत? म्हणून हे असे जे काही दबावाचं राजकारण करतायत, उभटाला त्यांच्या स्थानिक नगरसेवक मुंबईचे पण केडीएमसीचे बी सगळे वैतागलेले आहेत. मला वाटतं आणखी लवकरच त्याच्यातला आणखी एक मोठा गट हा त्यातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. बिहारी माणूस महाराष्ट्रातून पोट भरतो त्यावरती टीका कशाला असं गुलाबराव पाटलांनी म्हटले. मराठी अमराठी मुद्दा पुन्हा एकदा आता निर्माण झालेला आहे. कशासाठी काढतात हे मराठी अमराठी वाद? अहो, या मुंबई शहरामध्ये देशभरातला माणूस येतोय, मराठी माणसाला कुठं धक्का लावतोय तो? आणि मराठी माणसाला धक्का लावण्याची कुणाची ताकद आहे का? मराठी माणूस हा खंबीर आहे, मजबूत आहे, परंतु हे संजय राऊत सारख्या माणसाला किंवा यांच्या पक्षाला मराठी मुद्दा घेणे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणे. मग एक काम करा, चायनाला जशी बॉर्डर टाकलेली ना, महाराष्ट्राला अशी बॉर्डर टाका, कोणीच महाराष्ट्रामध्ये एंट्री करू नये. असे फालतू विषय काढून जनतेला मूळ विषयापासून बाजूला नेणे, विकासाच्या मुद्द्याला कुठेही टच न करणे, असलेल्या महागाईवर न बोलणे, हाच त्यांचा असलेला एक कलमी कार्यक्रम आहे. आणि अशा कार्यक्रमामुळे महाराष्ट्राची प्रगती होत नाही, म्हणूनच लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे. शिंदे रुसून बसलेले आहे आणि रुसून बसलेल्या सुनबाईच्या सारख्या भेट झाली आहे. यावर संजयावर टीका केलेली की इकडे पक्षाने चिन्हाचा खटला सुरू असताना इकडे शिंदेची भेट घेण्यात चुकीचे असल्याने आरोप केला. संजय राऊतला महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रोटोकॉल माहित नाही. सरन्यायाधीश जेव्हा महाराष्ट्रात आले त्या टायमाला ऍज ए प्रोटोकॉल त्यांचं स्वागत करणं हे या मंत्रिमंडळाचा अधिकार आहे आणि त्यांना ते केलं पाहिजे ही संस्कृती सांगते. म्हणून एखाद्याचं स्वागत केलं, सरन्यायाधीश सारख्या माणसाचं स्वागत केलं म्हणून त्यांच्या असलेल्या कामकाजावर कोणताही परिणाम होत नसतो. कायद्याच्या चौकटीमध्ये ज्यांना जे शिक्षा द्यायची किंवा ज्यांना जो निकाल द्यायचा त्याचा आणि ह्या सार्वजनिक इतर भागाचा काहीही संबंध नसतो. परंतु हे कळण्यास एवढी अक्कल जी आपल्याकडे असली पाहिजे. एखाद्याचं स्वागत केलं म्हणजे निकाल बदलतो असं काही महाभागाचं जर म्हणणं असेल तर तो मूर्खपणा आहे. रायगडमध्ये काय नेमकं राजकारण चालू आहे याबद्दलचं सर्व त्या भागातील नागरिकांना किंवा तिथलच्या नेत्यांना माहिती. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यांनी आपल्या सोयीस्कर जी काही युती करतायत त्याला आता आम्ही आक्षेप घेत नाहीत. आणि म्हणून भाजपच्या लोकांनी कुणाबरोबर जर युती केली असेल
त्या अनुषंगाने भरत गोगावलेने ते स्टेटमेंट केलेलं आहे. ते स्वतंत्रपणे लढतील आणि त्यात मला वाटतं काही वावगं नाही. इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवण्याच्या संदर्भात